Hi student, today we are going to see the topic excuses a kid in Marathi. Explanation of the topic. See, excuses means माफ करा, माफ करणे, क्षमा करणे. Skit. Characters, पात्र कोणते आहेत? रितेश, a school student. Mrs. Sen, his class teacher. त्यामध्ये पात्र आहेत रितेश, शाळेचा विद्यार्थी आहे. मिसेस सेन, त्याची क्लास टीचर आहे. सीन, अ क्लासरूम, दृश्य काय आहे? क्लासरूम आहे, वर्ग. रितेश, मे आय कम इन मॅडम? मिसेस सेन, नो, डोंट यू थिंक यू आर अर्ली? रितेश मॅडमला विचारतो, त्याला उशीर झालेला शाळेत येण्यासाठी, आणि म्हणतो, मॅडम मी आता येऊ का? त्यावेळेस मिसेस सेन मॅडम म्हणतात, आत्ता? आणि डोंट यू थिंक यू आर अर्ली, आणि तुला असं वाटत नाही तू लवकर आला आहे? रितेश, पार्डन मॅम, क्षमा करा मॅडम, मला समजलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. पार्डन मॅम. मिसेस सेन, आय एम फॉर द सेकंड पिरियड, आय मीन फॉर द सेकंड पिरियड, यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. आणि मिसेस सेन म्हणतात की माझ्या मते तू दुसऱ्या तासाला लवकर आलेला आहे आणि यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड, आणि तू खूपच लवकर आलेला आहे दुसऱ्या तासासाठी. रितेश, आय एम सो सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी, आय स्टार्टेड वेल इन टाइम्स फ्रॉम होम, यू वोंट बिलीव व्हॉट हॅपन. मिसेस सेन, वी शॅल सी, लेट अस हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन? नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर. रितेश म्हणतो, क्षमा करा मॅडम, मॅडम खरंच मला क्षमा करा, मी शाळेमध्ये लवकर वेळेत निघालो होतो घरून, परंतु तुम्ही काय घडलं त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्यावेळेस मिसेस सेन म्हणतात, ठीक आहे, आपण तुझे वी शॅल सी, आपण पाहूयात काय घडलं ते. लेट अस हिअर द स्टोरी फर्स्ट, चला तर आपण विद्यार्थ्यांकडे बघून मिसेस सेन म्हणतात की काय घडलं ते ऐकूयात त्याचं. आणि ते म्हणते की मिसेस सेन, नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर. म्हणजे भूकंपापेक्षा काही अवघित घडलं नसेल असं ते म्हणते, मला खात्री आहे. रितेश, नो मॅम, रिअली मॅम, हॉनेस्टली मॅम. मिसेस सेन, गो हेड, गो हेड. आणि रितेश म्हणतो की नाही मॅडम, खरंच प्रामाणिकपणे नाही मॅडम. आणि मिसेस सेन म्हणतात, सांग, पुढं सांग. रितेश, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल, आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन that leads to the market. Suddenly I heard a scream from the main road. Mrs. Sen, and of course you have to investigate. आणि रितेश सांगायला लागतो की मी शाळेमध्ये नेहमीप्रमाणे चालत येत होतो आणि आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन, त्या अरुंद अशा रस्त्यामधून मी अर्ध्या रोडपर्यंत आलो होतो, आणि दॅट लीड्स टू द मार्केट, आणि तो की अरुंद जी बोळ आहे ती मार्केटच्या दिशेने जाणारी होती, ती अर्धे मी क्रॉस केलेली होती, आणि अचानक मला त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरून ओरडण्याचा आवाज आला. आणि लगेच मिसेस सेन म्हणते, अर्थातच तुला त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं, तुला कॅरी आउट अ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडेंट, काय घडलेलं आहे त्याचा तपास तुला लावायचा होता. रितेश, येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प, अँड शुअर इनफ there was this person lying near the spot. He was growing with pain. आणि ते म्हणतो, होय मॅडम, आणि मला शोधून काढायचं होतं की माझे कोणाला दुसऱ्याला गरज आहे का मदतीची, आणि खरंच त्या ठिकाणी हा व्यक्ती आहे तो पावमेंट म्हणजे फुटपाथ ऑफ द साईड ऑफ द रोड, रोडच्या कडेला असणारा जो फुटपाथ, त्या फुटपाथवर पडलेला होता, आणि ही वॉज ग्रोविंग विथ पेन आणि मेकिंग पेनफुल साऊंड, आणि तो वेदनेने विवळत होता, ओढत होता. मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव, मग तू त्याला डॉक्टर जाधवकडे घेऊन गेला असेल. रितेश, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स, जस्ट ॲज आय रिच्ड दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ पॉकेट इन हिज हँड, अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर, कॅच हिम. आणि रितेश म्हणतो की नाही मॅडम, मला तसं संदेश मिळाला नाही, कारण मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंतच त्या ठिकाणी एक दुसरा व्यक्ती शॉपमधून धावत आला होता, आणि त्याच्या दुकानातून धावत आला होता, आणि त्याच्या हातामध्ये पाकिट होतं, आणि शॉपकीपर त्याच्या पाठीमागे
धावत होता आणि ओरडत होता, चोर चोर, चोर चोर, त्याला पकडा. मिसेस सेन, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डिड यू डू देन? म्हणजे आश्चर्यकारकच म्हणते की तुला एकाच वेळी दोन गोष्टी त्या ठिकाणी हँडल करावं लागणार होत्या, हाताळाव्या लागणार होत्या. मग व्हॉट डू यू डू देन? मग तू काय केलंस? म्हणजे एकतर जो पॉवमेंटवरती जो विवळत पडलेला व्यक्ती त्याला मदत करायची आणि दुसरा जो चोर आहे त्याला पकडायचं दुकानदारासाठी. रितेश, येस मॅडम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग happened then. That man's near the foreman. She too got up and began to run with the thief. Without losing a moment, I ran after them. आणि म्हणतो, होय मॅडम, मला त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी हँडल करायच्या होत्या एकाच वेळेस. परंतु आश्चर्याची गोष्ट काय पडली तर जो फुटपाथावरती पॉवमेंटवरती जो विवळत पडलेला व्यक्ती मनुष्य होता तो सुद्धा उठला आणि त्या थीपच्या पाठीमागे धावू लागला आणि मीही त्या ठिकाणी कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्यांच्या पाठीमागे धावू लागलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि नंतर तू त्याला पकडलंस आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेलास ना, असं विचारते. त्यावेळेस रितेश म्हणतो, वी कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट फॅनिस्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि ते रितेश म्हणतो की आम्ही तसं मॅडम करू शकलो नाही, कारण आम्ही ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचलो तोपर्यंत ते कॉर्नरमध्ये फॅनिस्ट झाले, अदृश्य झाले. फॅनिस्ट म्हणजे अदृश्य झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि हे अतिशय जलदमध्ये घडलं. मिसेस सेन, देन फाय आर यू लेट? मग नंतर तुला का वेळ झाला? रितेश, दॅट इज नॉट ऑल. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग at the shop in the mad rush, so I ran back to get it. आणि एवढंच नाही मॅडम, रितेश म्हणतो, कारण मला नंतर लक्षात आलं की माझी बॅग आहे ती शॉपमध्ये, दुकानामध्येच या मॅड रशमध्ये, धावपळीमध्ये राहून गेली आणि मग मला सो आय रॅन बॅक टू गेट इट. आणि मग मी परत गेलो माझी बॅग घेण्यासाठी. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर? आणि ती तिथं नव्हती. रितेश, हो मॅडम, इट वॉज देअर ऑल राईट. तिथं होती मॅडम, व्यवस्थित होती. बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. आय डिडंट नो व्हॉट टू डू. परंतु मॅडम तिथं एक त्या बॅगवरती मोठा असा डॉग, केसाळ प्राणी बसलेला होता त्या डॉगवरती आणि मला काही करायचं ते सुचेना. मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. रितेश, yes ma'am. Even the shopkeeper was surprised. He didn't know where the dog had came from, how that dog growled. We tried all kinds of things to make it move, whistling and clapping and showing him the sticks, but he wouldn't budge, and I couldn't live without my school bag. आणि मिसेस सेन म्हणतात की मजेशीर गोष्ट आहे आणि कुत्रा आणि बॅगवरती आणि तेही दुकानात. होय मॅडम, म्हणतोय. शॉपकीपर सुद्धा आश्चर्यचकित झाला ते बघून, असं तो रितेश म्हणतो. आणि ही डिडंट नो फेअर द डॉग हॅड केम फ्रॉम. आणि त्या शॉपकीपरला सुद्धा कळालं नाही की तो कुत्रा कुठून आला आणि त्या बॅगवरती बसला. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. तो कसा त्या ठिकाणी गुरगुरत होता. ग्रोल्ड मीन्स अँग्री साऊंड मेड बाय ॲनिमल्स. म्हणजे कसा तो रागाने गुरगुरत होता. वी ट्रायड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव. आम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या त्याला तिथून हलवण्यासाठी. विसलिंग, आम्ही सिट्ट्या वाजवल्या, क्लॅपिंग, टाळ्या वाजवल्या. शोईंग हिम द स्टिक्स, त्याला काठीसुद्धा दाखवली. बट ही वुडंट बज. परंतु त्यांनी तसदी घेतली नाही, मूव हलला नाही तिथून. अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. आणि मी तर माझ्या शाळेच्या बॅगेशिवाय येऊ शकत नव्हतो, त्यामुळं मला शाळेमध्ये उशीर झाला यायला. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. परंतु मला दिसते की तुला शेवटी तुझी बॅग मिळालेली दिसते. रितेश, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गिव्ह मी सम बिस्किट. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड लूड हिम अवे फ्रॉम द बॅग. रितेश म्हणतो, होय मॅडम, मला शेवटी शॉपकीपरनं काही बिस्किट दिले आणि मी त्या ठिकाणी त्या डॉगला बिस्किटाचं लालूच दाखवलं आणि त्या बॅगपासून त्याला दूर केलं. लुअर्ड म्हणजे लालूच दाखवणे. अट्रॅक्टेड टू डू समथिंग.
Mrs. Sen, okay, so let us say that account for 15 minutes. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टीला आपण धरूयात की 15 मिनिटे झालीत. रितेश, बट देअर इज मोर मॅम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. परंतु रितेश म्हणतो की बट देअर मोर मॅम, परंतु अजून पुढे गोष्ट घडलेल्या आहेत मॅडम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. मी शाळेत येत असताना एक गरीब असलेला जो कुत्रा आहे तो माझ्या पाठीमागे लागला. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. आणि तो अतिशय शांत आणि एकाकी असा आणि छोटा असा वाटत होता. मिसेस सेन म्हणतात, स्मॉल, डिड यू से स्मॉल? छोटा, आणि तू छोटा म्हणलास? कारण याच्या अगोदर तो म्हणाला होता बिग डॉग आहे तो कुत्रा त्या बॅगवरती बसला होता. मग रितेश, आय मीन यंग मॅम. माझ्या मते तरुण मॅडम. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी रिअली. खरंच तो त्या ठिकाणी आकाराने मोठा होता, परंतु ते कुत्र्याचं पिल्लूच होतं. अँड इट लुक्ड लॉस्ट. आणि ते हरवलेलं आहे असं वाटत होतं. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. सो आय बिगॅन an inquire with the other shopkeepers and passerbys, but nobody could tell and couldn't leave it behind. आणि मी विचार केला की ते मला माझ्या मदतीसाठीच विचार करते, म्हणून मी त्या ठिकाणी इन्क्वायरी करायला, चौकशी करायला सुरुवात केली. शॉपकीपरला विचारलं आणि पासरबाई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारलं, परंतु कोणी सुद्धा सांगितलं नाही की हा कोणाचा आहे. आणि नोबडी टेल, कोणी सुद्धा सांगितलं नाही. आणि कुडंट लिव्ह इट बिहाइंड, आणि मी त्या कुत्र्याला एकट्याला सोडून येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड द ओनर हू वॉज इट. आणि नंतर तुला ते कुत्र्याचं मालक सापडला, आणि कोण होतं ते? रितेश, दॅट इज द फनी पार्ट मॅम. The puppy itself found the owner. It saw someone across the road and just bounded towards the person. I was so relieved. Then I turned and ran straight to school. आणि रितेश म्हणतो की मॅडम, त्याचा एक असा फनी पार्ट आहे. तो पप्पी आहे, कुत्र्याचं पिल्लू आहे, त्यांनी स्वतः ओनरला शोधून काढलं. इट सॉ समवन अक्रॉस. आणि त्यांनी त्या कुत्र्याने पाहिलं की कोणीतरी रोड करून येत आहे. आणि जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आणि सरळ तो लगेच त्या कुत्र्याने बाउंडेड झेप घेतली त्या व्यक्तीकडे. आय वॉज सो रिलीव्ड, नो लॉंगर वरीड. आणि नंतर मी सुटकेचा सुस्कारा सोडला असं तो म्हणतोय. आणि नंतर लगेच मी सरळ शाळेमध्ये आलो. मिसेस सेन्स, गुड बॉय, नॉट नाऊ दॅट आर यू गुड डीड्स that are your good deeds are done, there is something else you can do. There is a story writing competitions coming up. Would you like to send an entry? Ritesh, who ma'ams? Me ma'am. No, I wouldn't know what to write. I am not good at making up stories. आणि मिसेस सेन म्हणतात की गुड बॉय, चांगला मुलगा आहेस. नाव दॅट यू आर यू दॅट आर युअर गुड डीड्स आर डन. म्हणजे तू आता चांगली कामं केलेली आहेत. देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. आणि अशा अजून काही गोष्टी असतील की तुझ्यासाठी त्या तू करू शकतो चांगल्या गोष्टी. देर इज अ रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आणि आपल्या एक त्या ठिकाणी कथा लेखनाचं जे स्पर्धा आहे ती लवकरच येणार आहे, शाळेमध्ये घेतली जाणार आहे. वुड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री. आणि त्याच्यामध्ये तुला प्रवेश घ्यायला आवडेल का? त्यावेळेस रितेश म्हणतो, हू मॅम? मी मॅम. आणि कोण मॅडम? मी मॅडम. नाऊ आय वुडंट नो व्हॉट टू राईट. मला माहीतच नाही की कसं लिहायचं असतं ते. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. आणि मी कथा सांगण्यामध्ये मी पटाईत नाही असं तो म्हणतोय. ओके.